हॅलो एव्हरीवन. आपण आत्तापर्यंत बघितलं होतं की व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक, त्याची डेफिनेशन आणि त्याचं क्लासिफिकेशन. बरोबर आहे. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की आता आपल्याला पुढची स्टेप म्हणजे त्याचं आपल्याला काय बघायचं आहे, नॉमेनक्लेचर आणि केमिस्ट्री. बरोबर आहे. हाऊ इट डिस्कवर्ड. बरोबर आहे. आणि कसं त्याला नाव दिलं की बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. बरोबर आहे. जेव्हा अँटीबायोटिक डिस्कवरी कशी झाली ही तुम्हाला माहिती, आणि त्याचं क्लासिफिकेशन आय होप तुम्ही सगळ्यांनी पाठ केलं असणारच आहे. बरोबर आहे. आता म्हणून आपण पुढचं बघू. आता त्याचं नॉमेनक्लेचर अँड केमिस्ट्री ऑफ अँटीबायोटिक काय बघायचं आहे, नॉमेनक्लेचर अँड केमिस्ट्री. आता नॉमेनक्लेचर ज्याला आपण सिम्पली भाषेमध्ये म्हणतो, जसं एखादा बाळ जन्माला आल्यानंतर आपण त्याला काय देतो, नाव त्याला एक पर्टिक्युलर नाव देतो, त्याला आपण म्हणतो नामकरण सोहळा किंवा त्याचं बारसं करतो. बरोबर आहे. मग एखादा जेव्हा नवीन ड्रगची डिस्कवरी झाली तेव्हा आपल्याला तेच कन्सेप्ट येणार. एखादी नवीन गोष्ट आली की त्याला आपण आधी नाव देतो. घरी मग तो कुत्रा आलेला असन किंवा एखादी वस्तू आली असेल, त्याचं आपलं एक स्पेसिफिक नाव असतं त्या वस्तूला. बरोबर आहे. मग हा तर ड्रग आहे, ह्या ड्रगला सुद्धा काय करावं लागणार आहे, एक स्पेसिफिक नाव द्यावं लागणार आहे. बरोबर आहे. मग त्याच्या नामकरण सोहळ्याला आपल्या केमिस्ट्रीमध्ये काय म्हणतो आपण, नॉमेनक्लेचर. बरोबर आहे. जेव्हा ह्या नॉमेनक्लेचर जे अँटीबायोटिकचं होतं, जेव्हा त्याची स्टार्टिंग झाली तेव्हा त्या सायंटिस्टला कळतच नव्हतं की आपण त्या पर्टिक्युलर अँटीबायोटिक्सला नाव कसं देणार. बरोबर आहे. एकतर मग ते विचार करत होते, किंवा विचार करत असताना ते काय करायचे, त्यांच्या आसपास जी काही वस्तू असती, ठीक आहे, त्यांच्या आजूबाजूला जी काही वस्तू असती त्यानुसार ते काय करायचे, त्या अँटीबायोटिक्सला नावं द्यायचे. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून ते तयार झाला त्याचं नाव काय दिलं, त्या अँटीबायोटिकला दिलं. किंवा ज्या लॅबोरेटरीमध्ये तो अँटीबायोटिक प्रिपेअर झाला त्याचं नाव काय दिलं, त्या अँटीबायोटिकला दिलं. फॉर एक्झाम्पल निस्टॅटिन, जे की न्यूयॉर्कच्या एका स्टेट बोर्डच्या लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर झालं, त्याला काय नाव दिलं मग त्याने, निस्टॅटिन. बरोबर आहे. मग काही समजा एखाद्या त्यावेळेस समजा एखाद्या अँटीबायोटिक डिस्कवर झाला तेव्हा एखादी फिल्म रिलीज झाली, त्या फिल्म रिलीज झाली जेव्हा ती फिल्म रिलीज झाली त्यानुसार ते नावं द्यायचे. फॉर एक्झाम्पल रिफॅम्पसिन. आलं लक्षात. आणि अजून असेच ते डेव्हलपमेंट करत गेले की नावं कसे द्यायचे. पण त्यामुळे काय झालं, अजून एक म्हणजे समजा एखादा पेशंट, त्याला जो डिसीज झाला, ओके, एखाद्या पेशंटला तो डिसीज झाला, त्या पेशंटच्या नावावरून काय करत होते, त्याला नाव देत होते. जर त्यांच्या सेक्रेटरीच्या कधी काय होते, त्यांच्या सेक्रेटरीच्या नावावरून सुद्धा काय करत होते, त्या अँटीबायोटिकला त्याचं नाव देत होते. बरोबर आहे. मग ह्यावरून काय झालं, ज्या समोरच्याच्या मनात किंवा एखादा नवीन जर ह्या ड्रगबद्दल माहिती घेत असेल त्याच्या मनात कन्फ्युजन वाढू लागले. बरोबर आहे. की प्रत्येक वेळेस नावं चेंज, त्याला एक बेसिक कन्सेप्ट असं काही नव्हता. एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम पासून झालं असं ट्रेप्सोमायसिन. आलं लक्षात. हे जसे जे ड्रग आहेत त्यामुळे ते काय केले, ॲटोमॅटिकली काय होत गेलं, नवीन ते आजूबाजूच्या त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन काही झालंच नाही. मग नंतर हळूच एकाने काय केलं, त्या ड्रगमध्ये जी काही बेसिक मॉइटी असती, त्या त्या बेसिक मॉइटीवरून त्याला नाव देत गेलं. जसं फॉर एक्झाम्पल बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. बरोबर आहे. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक काय असतं, त्या अँटीबायोटिकमध्ये ते बेसिक ज्याची जी काही केमिकल स्ट्रक्चर आहे, जी काही त्याची बेसिक मॉइटी आहे, कोणती आहे, बीटा लॅक्टम. बरोबर आहे. त्या बीटा लॅक्टमचा यूज करून ते काय करत गेले, त्याला नाव देत गेले. जेव्हा ते केमिकल बेसिसवर नाव देत गेले तेव्हा ते लक्षात ठेवायला सुद्धा त्यांना इझी जात होतं. आणि नंतरच मग कशाचा डिस्कवर झाला, ह्या बीटा लॅक्टम अँटीबायोटिकचा, ज्याला की आपण ज्याची बेसिक मॉइटी आहे कशाची, पेनिसिलिन अँड देअर डेरिव्हेटिव्स. आता आपण बघू की ते बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स कसे असतात, कसे डिस्कवर होतात. ओके, बघू त्याची केमिस्ट्री, की केमिस्ट्री त्याची काय असेल. बरोबर आहे. आता बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, हे जे बीटा लॅक्टम रिंग तयार झालेले, बीटा लॅक्टम म्हणजे आपल्याला माहिती, लॅक्टम म्हणजे अशी मॉइटी. फॉर एक्झाम्पल लॅक्टम म्हणजे हे बघा, ही आहे बीटा लॅक्टम रिंग. बरोबर आहे. ह्या बीटा लॅक्टम रिंग म्हणजे कोणती असते, ज्यामध्ये काय असते, अमाइड ग्रुप. कोणता राहतो, अमाइड ग्रुप. कोणता ग्रुप राहतो, अमाइड. CONH ग्रुप राहतो. आणि तो कोणत्या पोझिशनला अटॅच होतो, CONH ग्रुप ह्या बीटा पोझिशनला. जेव्हा ह्या CONH ग्रुप अटॅच होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, बीटा लॅक्टम रिंग. काय म्हणतो, बीटा लॅक्टम रिंग. आलं लक्षात. सिम्पली ह्याच्यामध्ये सुद्धा एक लॅक्टॉन रिंग सुद्धा असते किंवा लॅक्टम रिंग सुद्धा असते. बरोबर आहे. लॅक्टॉन म्हणजे काय, जेव्हा ह्याच्यामध्ये
अमाइडच्या ऐवजी काय तयार होते, ईस्टर ग्रुप अटॅच होतो. कोणता ग्रुप अटॅच होतो, ईस्टर ग्रुप अटॅच होतो. तेव्हा त्याला कोणती रिंग म्हणतात, लॅक्टोन रिंग. कोणती रिंग म्हणतो, लॅक्टोन रिंग. पण आपल्याला कोणती बघायची आहे, लॅक्टम. कोणती बघायची आहे, लॅक्टम रिंग. त्यामुळे लॅक्टम रिंग कधी म्हणतो, जेव्हा कोणता ग्रुप अटॅच होतो, अमाइड ग्रुप. एका रिंग मध्ये, सायक्लिक रिंग मध्ये अमाइड ग्रुप जेव्हा अटॅच होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, बीटा लॅक्टम रिंग. आलं लक्षात. ही काय आहे तुमची बीटा लॅक्टम रिंग. आणि आता तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल थायाझोलिडिन हे कसं काढत असेल. मला आधी तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही वहीवर मला थायाझोलिडिन रिंग काढून दाखवा. कशी असते थायाझोलिडिन रिंग. थायाझोल तुम्हाला सगळ्यांना माहिती. थायाझोल म्हणजे काय, अशी थायाझोल शेवटी OLE असल्यामुळे इट इज अ 5 मेंबर रिंग. बरोबर आहे, 5 मेंबर रिंग आहे. त्याच्या पहिल्या पोझिशनला काय आहे, सल्फर आहे. आणि तिसऱ्या पोझिशनला काय आहे, नायट्रोजन. काय काय आहे, पहिल्या पोझिशनला सल्फर आहे, तिसऱ्या पोझिशनला आहे नायट्रोजन. आणि थायाझोलिडिन हा झालं स्ट्रक्चर थायाझोलचं. आता झोलिडिन कधी तयार होतं, जेव्हा 5 मेंबर रिंगमध्ये एकही बॉन्ड नसतो. जेव्हा 5 मेंबर रिंगमध्ये एकही बॉन्ड नसतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, थायाझोलिडिन रिंग, जे की स्ट्रक्चर असते असं. आलं लक्षात. आता जेव्हा आपल्याला बेन्झिल पेनिसिलिन किंवा एखादी अँटीबायोटिक किंवा बीटा लॅक्टम अँटीबायोटिक तयार करायचं असेल तेव्हा आपल्याला 2 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कोणती, एक तर बीटा लॅक्टम रिंग आणि दुसरी कोणती आहे, थायाझोलिडिन रिंग. कोणती आहे, बीटा लॅक्टम आणि थायाझोलिडिन. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल बीटा लॅक्टम रिंग म्हणजे काय. CH2CH2CONH. कोणते, CH2CH2CONH. ज्यामध्ये बेसिक मॉइटी कोणती असती, अमाइड. आणि थायाझोलिडिन म्हणजे काय, इट इज अ 5 मेंबर रिंग ज्याला आपण थायाझोल म्हणतो आणि ज्याच्यामध्ये एकही बॉन्ड नसतो. जेव्हा ह्याची आपण अटॅचमेंट करू त्याची ही साईड कशी आहे, सेम. ह्या ठिकाणी पण नायट्रोजन आहे, ह्या ठिकाणी पण नायट्रोजन आहे. त्यामुळे अटॅचमेंट कशी होईल, इट इझिली होईल. आणि हे जे स्ट्रक्चर दिसतं आपल्याला छान छोटंसं घरासारखं, बरोबर दिसत आहे का. इथे या ठिकाणी सल्फर असेल आणि एक प्रकारचं घर, सल्फर, नायट्रोजन अँड C डबल बॉन्ड O. इथं काही नसते म्हणजे इथं ऑलरेडी काय प्रेझेंट असते, कार्बन. लक्षात ठेवायचं. ओके. आणि ही त्याची नंबरिंग. सल्फर पासून 1 नंबर, 1 2 3 4 5 6 7. आलं लक्षात. हे काय झाली, पेनम मॉइटी. कोणती मॉइटी झाली, पेनम. आणि जेवढे काही बेन्झिल बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आहे त्याची बेसिक मॉइटी कोणती राहील, ही पेनम रिंग. कशी तयार झाली कळाली का. जेव्हा बीटा लॅक्टम रिंग थायाझोलिडिनला बाइंड होईल, अटॅच होईल, फ्युज्ड होईल तेव्हा काय तयार झालं, पेनम मॉइटी. काय झालं, पेनम मॉइटी. आणि मला सांगा मग पेनम मॉइटी काय आहे, काय आहे मग, इट इज अ बायसायक्लिक रिंग. कोणती आहे, बायसायक्लिक म्हणजे इथं बीटा लॅक्टम रिंगच आहे आणि थायाझोलिडिन सुद्धा रिंग आहे. ते एका साईडला एकमेकांसोबत काय व्हायले, फ्युज व्हायले, बाइंड व्हायले. त्यामुळे काय झालं, इट इज अ बायसायक्लिक रिंग. एक बायसायक्लिक रिंग तयार झाली, त्याला आपण काय म्हणलो, पेनम. काय म्हणत आहे, पेनम. आता आपण बघू पेनमला झूम करू. काय करायचंय आपल्याला, पेनमला करायचंय झूम. चला मग बाकीचं मोडून टाकू आणि पेनमला करू झूम. पेनम मॉइटी तुम्हाला घरासारखी दिसत आहे का, इझिली लक्षात ठेवण्यासाठी दिसत आहे ना, पेनम. आलं लक्षात. नंबरिंग देत असताना नंबरिंग कशी द्यायची, 1 2 3 4 5 6 7. आलं लक्षात. ही काय झाली, बेसिक मॉइटी. कशाची, अँटीबायोटिक. कोणत्या अँटीबायोटिकची, बीटा लॅक्टम अँटीबायोटिकची बेसिक मॉइटी. आता ही बेसिक मॉइटीमध्ये थोडासा चेंज करू. चेंज कसं, कारण की आपल्याला त्याला काय करायचं आहे, अँटीबायोटिक फॉर्ममध्ये प्रिपेअर करायचं आहे. बरोबर आहे. चेंज कसं होईल मग, दुसऱ्या पोझिशनला काय होईल, 2 मिथिल ग्रुप. तिसऱ्या पोझिशनला काय होईल, COOH ग्रुप. काय होईल, COH. इथं ऑलरेडी कार्बन तर आहेच पण काय अटॅच होईल, कार्बोक्सिलिक ग्रुप राहील लक्षात. आणि ह्या ठिकाणी परत काय म्हणते, 6व्या पोझिशनला सुद्धा काय होईल, CONH ग्रुप अटॅच होईल. आणि त्या ठिकाणी कोणताही काय राहील, R ग्रुप. कळत आहे का. ह्या ठिकाणी फक्त 3 अटॅचमेंट आहे. एक तर दुसऱ्या कार्बन ॲटमवर, एक तर तिसऱ्या कार्बन ॲटमवर आणि एक कोणता आहे, 6व्या कार्बन ॲटमवर. दुसऱ्या कार्बन ॲटमवर काय अटॅच केले, 2 मिथिल ग्रुप. तिसऱ्या कार्बन ॲटमवर काय केले आपण, एक कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच केला. लक्षात येत आहे. आणि
जे 6व्या पोझिशन आहे, 6व्या पोझिशनवर आपण काय केलं, एक प्रकारचा बल्की ग्रुप अटॅच केला. कोणता ग्रुप अटॅच केला? बल्की ग्रुप, जे की कशाशी अटॅच होणार आहे? अमाइडशी, म्हणजे कोणता? CONH. ठीक आहे. आणि एक कोणताही आर ग्रुप. मग तो आर ग्रुप एकतर बेन्झीन रिंग असेल, मिथिल असेल, पण आपल्याला कसा पाहिजे? बल्की ग्रुप पाहिजे, हेवी पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे काय असणार ते? बल्की ग्रुप आर कोणताही असेल. आलं लक्षात? आता मला सांगा, इथं तुम्हाला भरपूर असे कार्बन दिसत आहेत जिथं बाइंडिंग साईट आहेत. बरोबर आहे. ह्या इथं येऊ शकतो, ह्या सल्फरवर येऊ शकतो. 7व्या पोझिशनला C डबल बॉन्ड O आहे. C डबल बॉन्ड Oच का घेतला? नायट्रोजनला सुद्धा आपण अटॅचमेंट करू शकतो. बरोबर आहे. मग बाकीच्या कार्बन ॲटमला अटॅचमेंट का केली नसेल गड्या त्यांनी? फक्त ह्या पर्टिक्युलर दुसऱ्या, तिसऱ्या आणि दुसऱ्याला पण आपल्याला माहिती की तो हेवी बल्की ग्रुप पाहिजे. बरोबर आहे. मग दुसऱ्याला फक्त आपण मिथिल ग्रुप दोनदा का ॲड केले असतील? ठीक आहे. हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात आलाच असेल. बरोबर आहे. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा त्याचा सार. काय बघायचा आहे? सार. सार म्हणजे खिचडी सोबत खातो का तो सार का? नाही. सार म्हणजे काय? स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप. आलं लक्षात? स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्या मॉलिक्यूल किंवा एखाद्या ड्रगचा स्ट्रक्चर स्टडी करतो किंवा त्याला डिस्कवर करतो, ते डिस्कवर करत असताना आपल्याला दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हणजे त्या ड्रगची साईट ऑफ बाइंडिंग आणि त्याची अटॅचमेंट. का? कारण की जशी आपली त्याची साईट ऑफ बाइंडिंग असेल तसे त्याची ॲक्टिव्हिटीमध्ये काय होत राहणार आहेत? चेंजेस होत राहणार आहेत. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, ह्या ठिकाणी आपण सल्फर घेतला, थायाझोलिडिन रिंग घेतली, तर त्याच्याऐवजी दुसरी रिंग घेतली असती तर काय झालं असतं? लेट्स सी. बघू आपण आता एक एक. पहिल्या पोझिशनला जो आपण सल्फर ॲट कार्बन ॲटम, इथं सगळे आपण कार्बन ॲटमची नाव दिसली. पहिल्या नंबरच्या कार्बन ॲटमवर आपण काय अटॅच करतो? सल्फर ग्रुप. बरोबर आहे. सल्फर काय इन्क्रीज करते? इन्क्रीजेस द ऍसिड स्टॅबिलिटी. काय इन्क्रीज करते? ऍसिड स्टॅबिलिटी. बट डिक्रीज द ऍक्टिव्हिटी ऑफ decrease the activity असे म्हणू शकता तुम्ही. increase the acid stability or decrease the activity against the microorganism. ओके. आता काय म्हणते, इथं आपण सल्फर ग्रुप घेतला. आता इथं ऍसिड स्टॅबिलिटी इन्क्रीज का करावं लागली? कारण की ऍसिड स्टॅबिलिटी जेव्हा आपल्याला माहिती, जो पेनिसिलिन आहे जो की इनॅक्टिव्ह होतो इन द प्रेझेन्स ऑफ पेनिसिलिनेज. कोणत्या एन्झाईमनी? बरोबर आहे. कोणता? पेनिसिलिनेज. ह्या पेनिसिलिनेज नावाच्या एन्झाईमनी काय होतं, जे की पेनिसिलिनेज नावाचा एन्झाईम बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं आणि जेव्हा बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये जातं तेव्हा ते काय सिक्रेट करत असतं? पेनिसिलिनेज नावाचा एन्झाईम. जेव्हा आपण अँटीबायोटिक घेतो, जे की फॉर एक्झाम्पल बीटा लॅक्टम किंवा पेनिसिलिन अँटीबायोटिक जर घेतलं तर ॲटोमॅटिक काय होते, जे बॅक्टेरिया जो काही पेनिसिलिनेज नावाचा एन्झाईम सिक्रीट करत असते आपल्या बॉडीमध्ये, त्यामुळे काय होणार, त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे पेनिसिलिनेज असल्यामुळे ही बीटा लॅक्टम रिंग काय होणार? ब्रेक होणार. बीटा लॅक्टम रिंग ब्रेक झाली. लक्षात येत आहे? बीटा लॅक्टम रिंग ब्रेक झाल्यामुळे काय होणार, त्या पेनिसिलिन किंवा त्या अँटीबायोटिकची ॲक्टिव्हिटी सुद्धा कशी होणार? डिक्रीज. त्यामुळे आपल्याला जो अँटीबायोटिक जो पाहिजे तो कसा पाहिजे? ॲसिड स्टॅबिलिटी त्याची कशी पाहिजे? जास्त. बरोबर आहे. आता ॲसिड स्टॅबिलिटी जास्त का पाहिजे? बरोबर आहे. हे एक कन्सेप्ट तुम्हाला सांगितला की तो काय होतो, पेनिसिलिननी काय होतो, ते इनॅक्टिव्ह होतो. तसंच जेव्हा आपण पेनिसिलिन नावाचा जर अँटीबायोटिक आपण ओरली घेतला, काय म्हणतो, ओरली घेतला, तर त्याच्या हाय गॅस्ट्रिक ज्यूस, ठीक आहे, गॅस्ट्रिक ज्यूसचा पीएच कसा असते? खूप जास्त. कसा राहते? जास्त की कमी? पीएच कमी राहते, कारण की तो कसा राहतो? ॲसिडिक. बरोबर आहे. ॲसिडिक पीएच मध्ये तो काय होतो? इनॅक्टिव्ह होतो. कोणता? बीटा लॅक्टम अँटीबायोटिक, फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन. मग ते बेन्झिल पेनिसिलिन असेल की एनी अदर.
आलं लक्षात. इनॅक्टिव्ह झाल्यामुळे काय करावं लागेल, जेव्हा आपल्याला तो ड्रग घ्यायचा असेल तेव्हा आपल्याला त्यासोबत काय घ्यावं लागेल, एकतर ओरली जर घ्यायचा असेल तर, ठीक आहे, मी काय म्हणते, ओरली जर घ्यायचा असेल तर त्यासोबत आपल्याला काय घ्यावं लागणार, एकतर अँटॅसिड घ्यावं लागणार, जेणेकरून त्याचा जो आपला गॅस्ट्रिक पीएच आहे तो थोडासा कमी होईल, म्हणजे थोडासा वाढेल, न्यूट्रलपर्यंत जाईल, आणि जेणेकरून आपलं जे काही अँटीबायोटिक आहे त्याला त्या ॲसिडचा इफेक्ट होणार नाही. त्यामुळे आपल्याला इथं ह्या ठिकाणी काय इन्क्रीज असली पाहिजे, जर आपण इथं थायाझोलिडिन ड्रिंक म्हणजे सल्फर जर घेतला, सल्फर म्हणजे अशी कॅपॅसिटी असते जी काय करतं, त्या ड्रगला ॲसिडमध्ये जी काय त्याची स्टॅबिलिटी असते ती काय करते, वाढवते. आता ह्या ठिकाणी त्याची ॲसिडची स्टॅबिलिटी वाढत आहे, पण त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती अगेन्स्ट द मायक्रो ऑर्गॅनिझम ती काय होत आहे, कमी कमी होत आहे. त्यामुळे आपल्याला त्याची ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अदर अटॅचमेंट करायची आहे. बरोबर आहे, हे कळलं का. मग सल्फरच का यूज केला, कारण की आपल्याला काय करायचं, त्याची ॲसिड स्टॅबिलिटी इन्क्रीज करायची आहे. आलं लक्षात. आता आपण बघू कार्बन नंबर सेकंड. कार्बन नंबर सेकंडवर सहसा कुठलीही अटॅचमेंट होत नाही. काय म्हणते, नो सबस्टिट्यूशन ऑर अटॅचमेंट. का होत नाही, कारण की त्या ठिकाणी जर आपण एखादी सबस्टिट्यूएंट ऍड केला तर ते काय करतं, त्याची ऍक्टिव्हिटी काय करतं, डिक्रीज करतं. पण ह्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे, ह्या ठिकाणी आपण फक्त मिथिल ग्रुप अटॅच करू शकतो. काय करू शकतो, फक्त आणि फक्त मिथिल ग्रुप अटॅच करू शकतो. जर मिथिलच्या व्यतिरिक्त दुसरा ग्रुप ह्या दुसऱ्या पोझिशनला अटॅच झाला तर ऑटोमॅटिकली त्याची ऍक्टिव्हिटी काय होणार, डिक्रीज होणार. म्हणून तुम्ही जर बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल जर बघितले असतील, इथं मिथिलच्या ऐवजी दुसरी कोणतीही मॉइटी नाही. आलं लक्षात. फक्त दुसऱ्या पोझिशनला काय अटॅच झाले, मिथिल. किती मिथिल आहेत, 2. आलं लक्षात. फक्त एक्सेप्शन काय आहे, नो सबस्टिट्यूशन आहे, पण इथं आपण काय अटॅच करू शकतो, मिथिल. आता आपण बघू तिसऱ्या कार्बन ॲटमवर काय अटॅच आहे, बघा पटकन. पहिल्या आम्हाला सल्फर होतं, दुसऱ्याला 2 मिथिल, आता तिसऱ्याला कोणती मॉइटी आहे, पटकन सांगा कोणती आहे. बरोबर आहे, कोणती आहे, COOH, ज्याला की आपण कोणती मॉइटी म्हणतो, कार्बोक्झिलिक. कोणती म्हणतो, कार्बोक्झिलिक ऍसिड. बरोबर आहे. हे जे कार्बोक्झिलिक ऍसिड काय करते, इट इज रिक्वायर्ड फॉर ऍक्टिव्हिटी. काय म्हणते, कार्बोक्झिलिक ग्रुपच इथं जर अटॅच असेल तर ते काय करतं, त्याची ऍक्टिव्हिटी काय करतं, इन्क्रीज करतं. जर आपण हा कार्बोक्झिलिक ग्रुप दुसऱ्या ईस्टर और अल्कोहोलनी जर रिप्लेस केला, हा COH ग्रुप अल्कोहोल किंवा ईस्टरनी जर रिप्लेस्ड देन ऍक्टिव्हिटी इज डिक्रीज्ड. ऍक्टिव्हिटी काय होईल, त्याची कमी व्हायला लागेल. कळत आहे का. पहिला आपण प्रत्येक कार्बन ॲटमवर बघत आहोत की त्याची ऍक्टिव्हिटीचा आणि त्याच्या स्ट्रक्चरच्या आणि त्याच्या ऍक्टिव्हिटी सोबत काय रिलेशनशिप आहे. बरोबर आहे की आपण तिथं सल्फरच का घेतलं, आपल्याला तर तशी तर भरपूर आहेत. थायाझोलिडिनच का घेतली, कारण की दुसरे पण मॉइटी होत्या, ऑक्झॅझोलिडिन होती, इमिडाझोलिडिन होती, आपण थायाझोलिडिनच का घेतली, त्याचं आन्सर आलं लक्षात. कारण की सल्फर काय करतं, त्याची ऍसिड स्टॅबिलिटी काय करते, इन्क्रीज करते. कारण की आपल्याला तो अँटीबायोटिक कसा पाहिजे, आपल्या गॅस्ट्रिक पीएच मध्ये स्टेबल पाहिजे, जेणेकरून त्याचं इनॅक्टिव्हेशन नाही झालं पाहिजे. आलं लक्षात. आता आपण तिसऱ्या कार्बन ॲटम पर्यंत आलो. तिथं काय अटॅच पाहिजे, फक्त आणि फक्त COOH ग्रुप. कोणता पाहिजे, COOH ग्रुप म्हणजे कार्बोक्झिलिक ऍसिड. जर ते काय करतं, ऍक्टिव्हिटी वाढवतं. ते जर कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुपला आपण ईस्टर किंवा अल्कोहोलनी रिप्लेस केलं, कशाने, अल्कोहोल किंवा ईस्टरनी जर रिप्लेस केलं तर त्याची ऍक्टिव्हिटीवर काय इफेक्ट होईल. बरोबर आहे, काय होईल, ऍक्टिव्हिटी काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. कळत आहे सगळ्यांना. आता बघू आपण पुढचा. 3 नंतर काय असते, 4. 4 नंबरला काय अटॅच आहे, पटकन सांगा. 4 नंबरला काय अटॅच आहे, कार्बन ॲटम आहे का, नाही. इथं काय अटॅच आहे 4 नंबरला, नायट्रोजन. इथला जो चौथ्या पोझिशनचा नायट्रोजन आहे तो आपल्याला तसाच पाहिजे, जसा आहे तसाच. आलं लक्षात. म्हणजे इट रिक्वायर्ड विदाउट सबस्टिट्यूशन. कसा पाहिजे, ह्याला
कोणतीही अटॅचमेंट नसली पाहिजे, हा असाच पाहिजे. काय पाहिजे? कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती नायट्रोजनची व्हॅलन्सी किती असते? 3. त्यामुळे त्यानुसार त्याची अटॅचमेंट ऑलरेडी झालेली आहे. आलं लक्षात? म्हणून नायट्रोजन कसा पाहिजे, त्याची स्टॅबिलिटी सुद्धा, किंवा नायट्रोजन कसा पाहिजे विदाऊट सबस्टिट्यूशन. ह्या ठिकाणी आपण दुसरा कोणताही मॉलिक्यूल, दुसरा कोणताही ॲटम अटॅच करत नाही. आलं लक्षात? आता आपण बघू 6वा. इथपर्यंत आय होप तुमचं इथपर्यंत झालं असेल. आता एक एक मी मोडते, ओके, जेणेकरून पुढचं लिहिता आलं पाहिजे आपल्याला. आता आपण बघू 6 कार्बन ॲटम. 6 कार्बन ॲटम बघा कुठे आहे? 6, सॉरी 5 राहिलं वाटते, है ना? 4 झालं. आता आपण बघू 5वा. 5व्या ठिकाणी काय अटॅच आहे? कार्बन ॲटम आहे. बरोबर आहे. हा सुद्धा आपल्याला कसा पाहिजे? अनसबस्टिट्यूटेड. कसा पाहिजे? अनसबस्टिट्यूटेड. का पाहिजे? कारण की ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेला जो कार्बन आहे त्याने त्याची चिरॅलिटी मेंटेन ठेवली पाहिजे. चिरॅलिटी म्हणजे काय? काय असते चिरॅलिटी? म्हणजेच त्याची असिमेट्रिसिटी. चिरॅलिटी म्हणजेच काय? त्याची असिमेट्रिसिटी. ह्या ठिकाणी आपण नुसतं डॅश दिलं म्हणजे ह्या ठिकाणी या कार्बन ॲटमवर काय अटॅच झालेलं आहे? हायड्रोजन. बरोबर आहे. चिरॅलिटी माहिती सगळ्यांना, असिमेट्रिसिटी. एका कार्बन ॲटमला 4 वेगवेगळे जर ग्रुप अटॅच होत असतील तर ते काय असतं? असिमेट्रिक कार्बन ॲटम आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. तोच असिमेट्रिक कार्बन ॲटम आपल्याला कशासाठी गरज आहे? त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी आणि त्याच्या स्टॅबिलिटीसाठी. बरोबर आहे. म्हणून ह्या ठिकाणी हा हायड्रोजन फक्त हायड्रोजन फॉर्ममध्येच राहतो किंवा कोणत्या दुसऱ्या एखाद्या मॉइटीनी रिप्लेस होत नाही. का? टू मेंटेन इट्स चिरॅलिटी. काय मेंटेन करण्यासाठी? त्याची चिरॅलिटी मेंटेन करण्यासाठी किंवा असिमेट्रिसिटी. आणि ह्या असिमेट्रीचा यूज कशामध्ये होणार? इन्क्रीज द ॲक्टिव्हिटी. इन्क्रीज द ॲक्टिव्हिटी. आलं लक्षात? कळलं? काय म्हणते? नो सबस्टिट्यूशन increases the activity because to have asymmetric carbon atom, hydrogen does not replaced. हायड्रोजन काय होत नाही? रिप्लेस होत नाही. आता आपण बघू नेक्स्ट. आता तरी ते ना 6, ओके 6. आता 5 पर्यंत झाली म्हणजे आपली थायाझोलिडिन रिंग कंप्लीट झाली. आता आपण वळू त्याच्या बीटा लॅक्टम रिंग कडे. कोणत्या? बीटा लॅक्टम रिंग. आता मला सांगा, हे जे बीटा लॅक्टम रिंग आहे ह्याच्या 6व्या पोझिशनला एवढा मोठा बल्की ग्रुप अटॅच आहे. दिसत आहे? मोठा हेवी ग्रुप अटॅच आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की जी बीटा लॅक्टम रिंग आहे किंवा पेनिसिलिन असेल, मग ते बेन्झिन पेनिसिलिन असेल किंवा एनी अदर, ते कशाला घाबरते? कशाला घाबरत असते? त्या ठिकाणी जे काही बॅक्टेरिया जो काही एन्झाईम सिक्रेट करत असतो. कोणता एन्झाईम सिक्रेट करत असतो? पेनिसिलिनेज नावाचा जो एन्झाईम सिक्रेट करत असतो त्याला आपले पेनिसिलिन काय करत असतं? घाबरत असतात. का? कारण की ते जे जेव्हा त्याच्या त्या कॉन्टॅक्टमध्ये आलं लक्षात? जेव्हा पेनिसिलिन आणि पेनिसिलिनेज नावाचा एन्झाईम एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि त्या दोघांमध्ये जेव्हा रिॲक्शन झाली तेव्हा आपली बीटा लॅक्टम रिंग काय होणार? ब्रेक. आणि बीटा लॅक्टम रिंग ब्रेक झाली म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटी सुद्धा काय होणार? कमी. आलं लक्षात? मग आता ह्या ठिकाणी करणार काय? बॅक्टेरियामध्ये जो ऑलरेडी काय प्रेझेंट असतं? पेनिसिलिनेज नावाचा एन्झाईम. मग ह्यावेळेस त्यांनी काय केलं? आपण त्यांच्या मग सायंटिस्टच्या असं लक्षात आलं, जर आपण स्टेरिक हिंड्रन्स केला. स्टेरिक हिंड्रन्स काय असते सांगते? स्टेरिक हिंड्रन्स जर त्या ठिकाणी झाला, स्टेरिक हिंड्रन्स मीन्स सिम्पली बल्की ग्रुप त्या 6व्या पोझिशनला काय अटॅच केला? एक प्रकारचा बल्की ग्रुप अटॅच केला आणि त्या बल्की ग्रुप अटॅचमुळे काय झाली? स्लोवर द रिॲक्शन. बल्की ग्रुप अटॅच केल्यामुळे काय झाली? त्या बॅक्टेरिया सोबत किंवा त्या पेनिसिलिनेज सोबत त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा ती रिॲक्शन आहे ती बल्की ग्रुप असल्यामुळे त्याला रिॲक्ट व्हायला कसं लागलं? भरपूर वेळ. त्यामुळे ती रिॲक्शनचा रेट कसा झाला? स्लो. आणि जेवढा त्या रिॲक्शनचा रेट स्लो झाला त्यामुळे असं झालं की त्याची अटॅचमेंट म्हणजे त्याची इनॅक्टिव्हेशन कशी झाली? स्लो. बरोबर आहे. म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स जर आपण वाढवला, आलं लक्षात? कळत आहे का? इथं सांगते.
स्टेरिक हिंड्रन्स H आहे. ओके, हिंड्रन्स काय म्हणते, स्टेरिक हिंड्रन्स एखाद्या मॉइटीला जेव्हा अटॅच झाला, सिम्पली काय म्हणते स्टेरिक हिंड्रन्स स्लोइंग द रिएक्शन when bulky group is attached, bulky group is attached म्हणा किंवा प्रेझेन्स काय म्हणते स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय, इन प्रेझेन्स ऑफ बल्की ग्रुप, बल्की ग्रुपच्या प्रेझेन्स मध्ये काय होणार, त्याच्या रिएक्शन कशी होणार, स्लो होत जाणार. बरोबर आहे. या ठिकाणी बल्की ग्रुप अटॅच झाला, रिएक्शन स्लो झाली म्हणून काय झालं, बाइंडिंग त्या पेनिसिलिनेज नावाच्या एन्झाईमची आणि आपल्या अँटीबायोटिकची बाइंडिंग प्रॉपरली झाली नाही, लेट झाल्यामुळे काय झालं, रिॲक्शन स्लो होत झाली. कारण की बल्की ग्रुप आहे, त्याला रिॲक्ट करायला कसा लागला, वेळ लागला. रिॲक्शन स्लो झाल्यामुळे काय होणार, त्याच्यामुळे ते इनॅक्टिव्हेशन काय होईल, स्टॉप होऊन जाईल, स्लो होऊन जाईल. इनॅक्टिव्हेशन सुद्धा कसं होईल, डिक्रीज. इनॅक्टिव्हेशन डिक्रीज कधी होईल, इनक्रीज द स्टेरिक हिंड्रन्स, इनक्रीज द ऍक्टिव्हिटी बिकॉज डिक्रीज द इनॅक्टिव्हेशन. काय होईल, त्या अँटीबायोटिकचं इनॅक्टिव्हेशन काय होईल, अँटीबायोटिक काय होईल, कमी होईल. आता अँटीबायोटिकचं इनॅक्टिव्हेशन कमी कशामुळे होईल, बिकॉज इट प्रोटेक्ट अगेन्स्ट बॅक्टेरियल एन्झाईम. कळत आहे सगळ्यांना, काय म्हणते, कशाच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करते हा स्टेरिक हिंड्रन्स, इनडायरेक्टली इट प्रोटेक्ट अगेन्स्ट द बॅक्टेरियल एन्झाईमच्या अगेन्स्ट तो प्रोटेक्ट केला. त्यामुळे काय होणार, त्याचा स्टेरिक हिंड्रन्स वाढला, त्याची ऍक्टिव्हिटी वाढली आणि त्याचं इनॅक्टिव्हेशन त्या अँटीबायोटिकचं काय होईल, कमी होईल. आणि तो अँटीबायोटिक कसा होईल, स्टेबल होईल, चांगला वर्क करू शकेल. आलं लक्षात. हे सगळं काय आहे, त्याचा सार सगळ्यांना कळाला का, की आपण पर्टिक्युलर जेव्हा कधी आपण एखादा ड्रग तयार करत असतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. बरोबर आहे. ते जर आपल्याला ओरल फॉर्ममध्ये, आता पेनिसिलिन आपण कशा IV थ्रू सुद्धा देऊ शकतो. फक्त त्याचं जे काही सोडियम सॉल्ट, 2 सॉल्टमध्ये आपण देऊ शकतो, एक तर सोडियम अँड पोटॅशियम. आलं लक्षात. जर समजा एखाद्याला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा त्रास असेल, त्यामध्ये जर एखाद्याला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा जर त्रास असेल, त्या ठिकाणी आपण त्याला कोणतं प्रिफर करणार, पोटॅशियम. कारण की त्याला जर आपण सोडियम दिलं तर ॲटोमॅटिकली काय होणार, त्याचं सोडियम लेवल ऑलरेडी वाढलेली असेल. त्यामुळे अजून जर त्याला सोडियम आपण IV थ्रू दिलं तर डायरेक्ट ते ब्लडमध्ये जाऊन त्याची ऑलरेडी काय होईल, अजून त्याची सोडियम लेवल वाढेल आणि त्यामुळे त्याला लगेच काय उशिरा जाण्याच्या ऐवजी थोडंसं लवकर जाईल. बरोबर. त्यामुळे जर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा त्रास असेल तर आपण त्याला कोणता सॉल्ट देणार, त्याचा पोटॅशियम सॉल्ट. आलं लक्षात इथपर्यंत. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये परत बघा, काही डाऊट असतील तर विचारा. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की एक्झाम्पल्स ऑफ अँटीबायोटिक. कोणते एक्झाम्पल्स आहेत बघू. बेन्झिल पेनिसिलिन बघू, जे की तुम्हाला स्टडीला आहेत. फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन, एम्पिसिलिन, क्लोरॅम्फेनिकॉल, नंबर ऑफ, काही बीटा लॅक्टम रिंग कंटेनिंग असतील किंवा काही नॉन बीटा लॅक्टम रिंग कंटेनिंग असतील. बरोबर आहे. चला तर मग अभ्यास करत राहा मस्त आणि व्हिडिओ सुद्धा बघत राहा. त्यामुळे भेटू पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय.